सति परमात्मन् मातृशान्नोहमुत्थान् कथमतनुवशत्वान् बुद्धदेशान्यधीनम् सुगतमगधरं वागधीशं शिवं वा जितमभिवन्दे भास्करं श्रीजगन्नाथं। आज काय रंगपंचमी काय एक गोष्ट आली होती त्याच्यावर वाचतो. आध्यात्मिक रंग होळीचा. एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगाऱ्याकडे गेले. आणि मग म्हटले त्याला की मला पण सगळ्यांना रंगवायचे, कपडे सगळ्यांचे रंगवायचे. मला पण म्हटले एक रंगाची बादली दे. कृष्णाने रंगाऱ्याकडे रंगाची बादली मागितली. आपल्याला पण सगळ्याला रंगायचेच की, रंगणार नाही. अभिषेक रंगलाय सकाळपासून, विचाराने रंगलोय, आचाराने अजून रंगशील की काय? सिद्धी रंगणार आहे ना? काय नाही का खेळणार? रंग खेळणार आहे ना? आली पोरं तरी खेळ. सगळ्याला रंगायचे, पण कोणत्या रंगात रंगायचे हे अजून आपल्याला सगळे रंग चालतील आपल्याला, आता त्याचा अर्थ सगळे रंग, संसारातले सगळे रंग चालतील. जो रंग, ज्या रंगाने भगवान रंगले त्या रंगाने आपल्याला रंगायचे. आणि भगवान कोणत्या रंगाने रंगले, भगवंतांना पण आपण आपल्याच रंगानं रंगवायचं. ही सिस्टीम आहे आमची, बरोबर? तेच झालं. बघ काय कृष्णाने मागितली रंगाची बादली, म्हटले सगळ्याचे कपडे रंगवतो. झालं. मग हा रंगारी कृष्ण रंगारी भक्तीत आधीच रंगला होता, म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंतांना दिली. ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोर जोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगवण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहे त्यांनी फुकट फ्री 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 ही वस्त्रे रंगवून घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. शिदल का काय रंगवून दिलं जाणार आणि तुम्हाला पाहिजे जो तो रंग, त्या रंगाने रंगवून दिलं जाणार. मग कोणता रंग? प्रश्न असा आहे दीपक, आपल्याला कोणता रंग हवा? देव द्यायला तयार आहे.
तुम्हाला आणि फ्री मध्ये. काय रे तुझं नाव? तुझं नाव काय? सौरभ. सौरभ. कोणत्या रंगाने वस्त्र रंगवून घ्यायची? प्रत्येकाचा आपला एक रंग ठरलेला, आवडता रंग ठरलेला असतो ना. मी पूजाच ना. कोणता रंग आवडतो? पांढरा. पण रंगच आहे पांढरा असला तरी रंगच आहे. ठीक. संजना काकी, तुम्हाला कोणता रंग आवडतो? साडी घातलीच की, त्याच्याशिवाय ती रंग घातली. जे आवडते त्याच रंगाची सगळ्यांनी साडी घातली. बरोबर. म्हणजे अन्यथा ती साडी घेतलीच नसती. म्हणजे जी तुमच्या पसंतीने घेतलेल्या साड्या आहेत, याचा अर्थ तो रंग आम्हाला पसंत पडला तेव्हाच आपण त्या रंगाची साडी घेतलेली आहे. बघून घ्या आपला रंग कोणता आहे, कोणत्या लेशीमध्ये आहे. सजलताई, कोणती लेश आहे? नील लेश आहे. शुभ आहे का अशुभ लेश आहे? का आज रंगाच्या दिवशी खराब होईल रंगाने साडी म्हणून नील लेशीमध्ये आला? मंदिरात येताना मध्ये शुक्ल लेशा नको का? अशुभ लेशेमध्ये म्हणजे एक वस्त्र अशुभ, तर त्याला निमित्त आपला सगळा निमित्त नैमित्तिक संबंध. आपल्याला डायरेक्ट आतून काही येत नाही. जे आपले परिणाम चांगले वाईट होत आहेत ते आपल्या अधीन नाही आहेत. आपले सगळे परिणाम कोणाच्या अधीन आहेत? सगळे आमचे परिणाम नियाच्या अधीन आहेत. निय म्हणजे बाहेरच्या वस्तू, बाहेरची जी निमित्त आहेत, बाहेरचे जे पदार्थ आहेत, त्याच्यावर आपले परिणाम डिपेंड आहेत. अशा प्रकार. बरोबर आहे. शिखरजीमध्ये परिणाम चांगले होणार का इथं? होणार का? का इथं का आहे आणि तिथं का आहे? आता एक प्रश्न आहे मला. ते क्षेत्र आणि हे क्षेत्र, चांगल्या परिणामाचं कारण आहे. क्षेत्रामध्ये परिणाम असते का आत्म्यामध्ये परिणाम असतो? क्षेत्रात भाव असतो का आत्म्यात भाव असतो? शिखरजी तर शिखर डोलीवाले आहेत, मोटरसायकलवाले आहेत का नाही? जर शिखरजी चांगलं असतं तर मग तिथं ते पण बदलले असते. तिथं पण मौज खाणारे आहेत, दारू पिणारे आहेत म्हणजे. म्हणलं ना, अजून आपल्याला निमित्ताचा प्रभाव. हे बरोबर आहे तुमचं उत्तर चुकीचं नाही. म्हणजे व्यवहाराने प्रभाव आमच्यावर बाहेरच्या गोष्टींचा किती आहे हे सांगतो. म्हणून बाहेरच्या गोष्टींना पण व्यवस्थित आपण आपले परिणाम चांगले राहील अशा पद्धतीचे पदार्थ वस्तू आपल्या संयोगात असतील तर आपण पण चांगले राहणार. जसं चांगल्या व्यक्तींच्या संयोगात राहणार, संगतीत राहणार तर परिणाम चांगले राहणार. सत्संगतीत राहणार तर परिणाम चांगले राहणार. सौरभ, बरोबर. आणि असत संगतीत राहिल्यावर परिणाम असत होतात. बरोबर. मग जसं ते आहे तसे कपडे पण. बरं का दीपक, आवडता रंग आहे का नाही अंगातला? निळा आणि हिरवा जवळच आहे बरं का. म्हणजे ती कोणती लेश आहे? नील लेश. अशुभ लेश पहिल्या 6 लेशामध्येच ना. परवा एकदा प्रश्न विचारला होता की महाराजांची दिव्यध्वनी चालली होती तिथे, त्यावेळेस वितरक प्रश्न विचारला होता ना, षडलेशा कोणत्या आहेत? आणि मग महाराजांनी ती गोष्ट गोष्टीच्या माध्यमातून समजावून सांगितलं होतं. आठवत आहे का सजल तू? डोक्यावर पदर घे. हे कृष्ण लेश आहे ती, आपलं नील लेशा म्हणे पदर पडल्यावर. असं सांगतो. 6 लेश कोणते आहेत? दीपक सांग. थांबा आता दीपकला आहे. आमचा काही संबंध नाही लेश. जेव्हा की लेशात आचार्यांनी सांगितलं संसार कशाय नव्हे लेशा. त्याचं लक्षण सांगितलं. लेशाचं लक्षण पण माहिती नसेल होते. कशाला म्हणायचं लेशा? अभिजितजी काय आपल्या बरोबर जाणार आहे, आपण काय घेऊन जायचं हे काय नक्की केलेलं? मधुर मिलन येणार आहे का? मधुर मिलन मधलं काय काय येणार काय? पण त्याच्यासाठी सगळी बुद्धी कामाला लावली.
आपल्याबरोबर जे आपल्या हिताचं कारणीभूत आहे त्या गोष्टी जर आपल्या बुद्धीत नसल्या, शिदोरी काय न्यायची काय पुढे बरोबर. भावपावरमध्ये काल सांगत होते, 3 लोकांमध्ये सारभूत काय. जिनशासनाचं महात्म्य सांगताना 3 लोकांमध्ये सारभूत कोणती गोष्ट आहे जिनशासनामध्ये? अभिषेक. काय माहिती, जिनशासनच माहिती नाही. जिनशासन तर कळतं. बर, तेवढं बरं आहे. मग जिनशासन कळतं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सारभूत काय आहे जे जिनशासनामध्ये सांगितले? 3 लोकात सारभूत माहिती आहे तुम्हाला उत्तर, पण तुम्ही त्याच्यावर विचार करणार नाही ना. मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही विचारात पडलाय की काय बरं सांगावं सारभूत. जर थोडा स्वाध्याय असेल तर काय बायकांनी विचार करून ठेवला असेल, पण सारभूत किती वाटलं माहिती नाही, वाटतं किती माहिती नाही. काय चारू बाकी सांगा, 3 लोकात सारभूत काय जिनश. हा सांग. छान. हा, 3 भुवन में सार. नीट असं उभं झालं ना. 3 भुवन में सार, वीतराग विज्ञानता. असंच आहे ना पुढं? एवढंच येते मला. माईक देऊ का? बर. शिवस्वरूप शिवसार, नमो त्रियोग समारिते. बर, आता त्या बाळाला शिकवलंय, म्हणायला लावलंय, तिला ते कळलं का वीतराग विज्ञानता सारभूत आहे म्हणून 3 लोकात? आणि आपल्याला कळलं का तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये किती फरक आहे पूजात आहे? सारभूत काय, वीतराग विज्ञानता ही आपल्या डोक्यात भिनली का? बस. सार म्हणजे सार अर्थ कळतं ना? सार तर कळतं ना? सार नाही, जेवणात सार काय असतो? व्यवसायातला सार का? आम्हाला माहिती आहे, म्हणजे जर वाचलंय ऐकलंय तर 3 लोकात सारभूत वीतराग विज्ञानता म्हटलं तिथं. मग ती वीतरागता, ती विज्ञानता माझ्या पर्यायामध्ये केव्हा प्रकट होणार? माझ्या पर्यायामध्ये आहे किंवा नाही? काय केलं म्हणजे ती वीतरागता आणि ती विज्ञानता जी सारभूत आहे, आत्मकल्याणाचं कारण आहे, ती मला प्राप्त होईल याच्यावर आपला किती विचार असतो. तिथं सांगितलं भावपावटमध्ये काय सांगितलं? 3 लोकांमध्ये सारभूत अर्थ फिरून एकच आहे, वेगवेगळ्या शब्दामध्ये आपल्याला थोडीशी नवीनता पाहिजे असती, विशेषता पाहिजे असती, म्हणून वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. भाव सगळ्याचा जाऊन शेवटी एकच. 3 लोकांमध्ये सारभूत जिनशासनामध्ये कोणती गोष्ट सांगितली तर बोधी. बोधी म्हणजे सरिताताई कशाला म्हणायचं बोधी? समजा बोधी. मला तर नेपकी माहिती आहे, बोधी कोण आहे, कोणाची पोरगी हे माहिती नाही. बरोबर आहे. म्हणजे नावं आजकाल चांगली ठेवलीत. बोधी कोणाचं नाव आहे का गावात एखादी बोधी? नाही का? हा, होय का? बरोबर. हा, बोधी म्हणजे रत्नात्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक शास्त्र. ही गोष्ट 3 लोकांमध्ये सारभूत जिनशास्त्र. कशासाठी चाललं होतं आपलं हे? बरोबर काय लिहायचंय?
चर्चा रत्नकरश्रावकाचार मध्ये समाधी मरणाची चालली असताना श्लोक दिलेत तिथं. मृत्यू मार्गे प्रवृत्तस्य, मृत्यू मार्गावर प्रवृत्त असणाऱ्या मला आहे ना, जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या मार्गावर कशाची आवश्यकता आहे? पाथी म्हणजे काय? शिदोरी. शिदोरी, मला शिदोरी लागते. पोचत नाही तोपर्यंत वाटेत खायला प्यायला लागतं. मग कोणती शिदोरी पाहिजे? तिथं लिहिलं ते. कोणती? बोधी आणि समाधी रूपी शिदोरी जर बरोबर असेल तर मग मला तो रस्ता सुलभतेने पार करता येणार. जायचंय आपल्याला सगळ्याला हे सोडून शीतलकाचा. जायचंय का नाही? मग बरोबर काय न्यायचं? बरोबर काय न्यायचं हे काय ठरवलंय का नाही? का बरोबर आपल्याला जे न्यायचं ते करतोय बरोबर आपण? जे आपल्या बरोबर जात नाही त्याच्यासाठी आपण किती कष्ट घेतो आहोत. बरोबर जात नाही अभिषेक मध्ये. जे तू दिवसभर काम करतो आणि त्यातलं काय बरोबर जाते सांग? जाणार आहे सांग. रोज आपण ऐकतोय शरीर सुद्धा बरोबर जात नाही पूजात आहे. काय करायला पाहिजे मग? कशाची आराधना करायला पाहिजे? पण नाही, ती नाही, ती सोडून मी बाकी सगळं करते. मला ते जमतंय, मी जमवून दाखवते. बरोबर. मग आपल्याला वेळ तर आपण धर्माची साधना आराधना वाढवून मिळालेल्या पापाच्या उदय परंपरा म्हणजे वर्तमानामधली जी अवस्था पर्याय पंचम काळात सगळ्या गोष्टी चांगल्या काय चांगलं आहे आणि ते संपवायचा उपाय कोणता आहे? ज्ञान ध्यान तप ह्याच्यात आपल्याला मिळाली संधी तर त्याचा संधीचा उपयोग करून घेतला तर छान. जर मिळालेली संधी मिळालं एक असाच आळशी मनुष्य होता, आळशी, आणि कुठलंही काम म्हटलं की टाळायचं. काय दीपक नंतर करू, राहू दे असं. योगायोगानं त्याची एका साधूची भेट झाली आणि त्याला साधू आवडली म्हणून त्यांची सेवा शुश्रूषा वयावृत्त केलं 8 दिवस. मग साधू पण खुश झाले त्याच्यावर. साधू जवळ होतं पारस रत्न, पारसमणी. काय मग 8 दिवसांनी त्या मनसावर खुश झाल्यावर म्हटले, मी तुला 7 दिवसासाठी हे पारसमणी देतो, तुला पाहिजे तेवढं सोनं करून घे. लोखंडाचं सोनं करणार त्याचं नाव पारसमणी माहिती आहे. घे करून. काय दीपक काय झालं असेल तुम्हाला माहिती? 7 दिवसात किती सोनं केलं? त्या माणसात आपल्या माणसात फरक आहे बरं का. आपण ते माणूस आता सांगतो काय फरक आहे आणि फरक कसा नाही ते पण सिद्ध करतो. मग काय झालं, त्यांनी घेतलं ते पारसमणी, घरी आला आणि घरात हुडकत बसला. लोखंडाचं काय सापडतंय का? सगळं घरभर हुडकलं, काय लोखंड काय घरात नाही. फुकट पाहिजे ना. आधी विकत आणून लोखंड परत ते सोनं करणं परवडतं का अभिजित आपल्याला? नातेपुतेतलाच होता. महाराजांनी नातेपुतेची गोष्टी सांगितल्या सगळ्या आहे ना. नातेपुतेतलाच माणूस होता बहुतेक ती. दीपक तू होता काय आहे ना. घरात हुडकलं त्यांनी पण काय लोखंड सापडलं नाही. मग काय झालं, मग बाजारात गेला दुसऱ्या दिवशी. लोखंडाचे भाव विचारल्यानंतर त्याला वाटलं लोखंड लय महाग आहे राव. जरा किंमत कमी झाली मग आपण घेऊ म्हटले. काय गडबड आहे? हा काय झालं? काय म्हणला? हा मग तुम्हाला सगळी गोष्ट पुढची माहिती झाली.
आहे की नाही? पण मला अजून दुसरी सांगायची गोष्ट झालं. बाजारात गेला, लोखंड महागा वाटलं त्याला किमती विचारल्यावर. मग विचार काय केला दीपकनं काय विचार केला असं म्हणून, जरा कमी होऊ द्या किंमत, 2-3 दिवसांनी कमी होईल, मार्केटमध्ये रेट कमी होईल, मग आपण लोखंड भरपूर घेऊ आणि सोनं करून टाक. आहेत कुठे गेला आपल्याकडनं? अजून 7 दिवस आहेत. किती? 7 मधला 1 दिवस तर घरातलं शोधण्यात गेलता. दुसऱ्या दिवशी तिकडे गेला, म्हटलं अजून 2-3 दिवस थांबू, 3-4 दिवस गेले असे. 3 दिवसानं परत मार्केटमध्ये गेला, 5 दिवस झाले होते. काय गेला चौकशी केली तर लोखंडाचे भाव अजून वाढले. अरे त्यावेळेस घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग आता घ्यावं का नाही? किती दिवस राहिले होते? घ्यावं का नाही? तू काय केलं? किंमत वाढल्यामुळं विचारतोय मी. लोखंडाची किंमत वाढली होती, मग परत विचार केला अजून एखाद दुसरा दिवस थांबू, बघू अजून कमी आलं तर घेऊ आणि मग करू. न काय तोपर्यंत 7 दिवस राहिले असतील? नाही राहिले. आणि मग ते साधू आला ज्याचं पारस म्हणी होता तू, म्हटले द्या. म्हटलं अजून मी काहीच केलं नाही सोन्यातून, आहे ना. मग 7 दिवस काय केलं? हा, मनुष्य पर्याय मिळाली तसं ती 7 दिवस काय केलं? तुला 7 दिवसासाठी नाही म्हटलं, थोडं अजून 1-2 दिवस द्या म्हटलं, जरा लोखंड महाग आहे. नाही का? अजून 1-2 दिवसात कमी होईल, मग मी जरा घेतो आणि मग सोनं करतो आणि देतो. काय नाही, साधूनी ठेवलं असेल का ते? आहे. असा एक मनुष्य आहे की ज्याला सोनं करण्याची संधी होती पण सोनं करू शकला नाही. कोण आहे ती मनुष्य? होय. मग आता मी काय सांगून उपयोग आहे का मला सांग? जर तुम्हीच तसली माणसं असतात, काय पूजाताई, संधी वाया घालवली तर एकतर जैन धर्म मिळणं सगळं दुर्लभ किती आहे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला माहिती आहे, क्षेत्र दुर्लभ, देश दुर्लभ, काळ दुर्लभ, कुल दुर्लभ, आणि एक एक गोष्टी किती किती दुर्लभ आहे. दुर्लभतेनं प्राप्त झालेली ही पर्याय आपण काय कशासाठी वाया घालवतो आहोत. असं नाही वाटत आपल्याला की आपण त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करून आपलं आपलं हित करावं. परंतु पर्यायामध्ये मूड झालेल्या माणसाला कोणत्याही भाषेत काहीही सांगितलं तरी कळायचा विषय येत नाही. पर्याय मूड मिलन म्हणून बरोबर आहे. नाही, खाली मान घातली तरी दिसतीस तू मला. पर्यायामध्ये जेव्हा मूड झालेला असतो, कुठल्याही बाह्य गोष्टीमध्ये आपण आपलेपणा एकत्व इतकं केलेलं असतं जीवापेक्षा जास्त, ते मग नाहीत शास्त्रात. त्यांना वाटतंय तुमचं आहे, तुम्हाला वाटतंय त्यांचं आहे, असंच चाललेलं आहे. पर्याय मूड काय म्हटल्यानंतर मला सांग, सांगितलेलं समजतंय? आपण म्हणतोय पण की बाबा ती गोष्ट दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नसून आपलीच आहे. आपल्याला जीवनाचं सोनं करण्याची संधी, संधी म्हटलं ना, बोधी रत्नत्रय. आणि आपल्याला महाराज आम्हा असे भेटले की ज्यांनी आपल्याला त्या बोधीचा साक्षात लाभ कसा होतो या गोष्टी सांगितल्या. बाकी तर पुण्यात भक्तीत रमवणाऱ्याची कारज नाही. जैन धर्म मिळाल्यानंतर जातील ते आज उद्या कधीतरी भक्तीमध्ये रमणारे जाणार नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु आज आपल्याला अशी मिळालेली एक गोष्ट आहे, दिली गेलेली गोष्ट आहे की ज्यामुळं आम्हाला निकट काळामध्ये आपल्या साध्याची सिद्धी करून घेता येणार. आणि अशी गोष्ट मिळून सुद्धा जर मी त्याच्याकडे न बघता असंच थोडं वर वर म्हटलं, म्हणून शीतलबाईंनी मी सांगणार काय, वर वर काय मिळते, गारगोट्या आपल्याला काय शिंपले असतात समुद्राच्या कडेला. ही मोती पाहिजे तर ते डीप इन द सी आहे ना, खोल समुद्रात जावं लागतं तेव्हाच मिळेल. पण आपण सगळं किनाऱ्यालाच राहणार, किनाऱ्यावरच आहे ना.
स्नेहात आहे. कुठं आहे? हं. चिंतन करावं लागेल, गंभीरतेने विचार करावा लागेल की आपल्याबरोबर काय जाणार, आपल्याला काय न्यायचंय. त्याच्यासाठी ही चर्चा चालली होती. आपण असं अजून वाटत नाही की सारभूत जी बोधी आहे, रत्नत्रय आहे, ते आपल्याबरोबर जायला पाहिजे आणि ते जाण्यासाठी मला काय करावं लागेल येत नाही. तसं ठेव तिथं गट शास्त्राची शास्त्राची त्याच्याशी खेळायचं नाही, त्याच्या पाया पडायचं. देवाच्या पाया पडते की नाही तू, त्यांच्याकडून पाया पडायचं. पाप लागतो त्याचा नाहीतर. कशावर विषय निघाला होता? कशावर विषय? लेशा. मी प्रश्न विचारला होता लेशा आहे ना. साड्या कोणत्या घातलीत, कपडे कोणते घातलेत, त्यानुसार सगळ्यांची लेशा आहे. तुमची लेशा कोणती आहे आज? शुभ लेशा आहे का अशुभ लेशा? अशुभ आहे ना. मग विचारावर त्याचं त्या ठिकाणी असर होतं असं सांगतं. म्हणजे ज्यांना समजलंय मी याच्या आतीत आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण बघतोय आपण अजून सुद्धा माझा पराशी निमित्त नैमित्तिक संबंध विचारांवर हावी होतोय की नाही. घटना ज्या आजूबाजूला माझ्या घडतायत ते माझ्या विचारांवर हावी होत आहेत की नाही. माझ्या विचारामध्ये चांगले भाव होण्यामध्ये निमित्त होत आहेत की नाही. म्हणून आपल्या आजूबाजूचे जे काही पदार्थ आहेत ते चांगले चांगले असावे आणि ते चांगले राहण्यासाठी पुण्य लागतं. त्याच्यासाठी पुण्य करावं लागतं. चांगल्या वस्तूचा संयोग पुण्य केलंय, चांगल्या वस्तू मिळाल्या, पण त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. ते पुण्य काय भोगण्यासाठी नसतं, पुण्यकर्माच्या क्षयासाठी वापरावं लागतं. पण आपण ते पुण्याचा उपयोग सुद्धा कशासाठी करतो? आज बुद्धी मिळाली, कशाच्या उदयात मिळाली म्हणजे कितीतरी मती. काल पेपरला बातमी वाचली, एका आईची 1-2 मुलं मतिमंद होती, दिली विहिरीत ढकलून आत्महत्या केली. काय म्हणजे सहन झालं नाही की आपला मुलगा असा, मग मोठं झाल्यावर कसं काय आहे. विहिरीत ढकलून दिलं सर त्या मुलांना, छोटी मुलं, आणि तिने आत्महत्या केली. का? मुलं मतिमंद होती. तुमची मतिमंद आहे का? नाही म्हणून कसं चालतंय मला सांग. मतिमंदच आहे असं म्हणावं लागेल जेव्हा की आपल्याला स्वाध्याय, त्याच्यामध्ये आलेले विषय, वस्तूचा स्वभाव हे जर आपल्याला त्या ठिकाणी समजून घेण्याची योग्यता असताना सुद्धा आपण जर प्रमाद करून ते समजून घेत नाही म्हणजे मतिमंद आहे ना. मती मारी गई है क्या असं एक हिंदीमध्ये म्हणतात की. चारू काकी बरं आहे का? हा, मी कधी म्हटलं काय का? तुम्हीच मनाने म्हटला. म्हणजे मी म्हटलं तर का झोपलंय का? चोराच्या मनात चालणं असतं. मी म्हटलंच नाही तुम्ही झोपलाय म्हणून. असू दे. मग काय मतिमंद आहे का नाही? दीपक सांग, काय म्हणतोय? काय आहे का नाही? हा, नाही म्हणतोय. हे हट्टी म्हणत द्यायला. हो बाबा तुम्ही सांगितलंय तर खरं मतिमंद आहे. आता लेशा सांग बरं कशाला नाही म्हणतोय. आता प्रश्न येतात, लेशा कशाला म्हणतो सांग. मतिमंद आहे का नाही हे आपली याची परीक्षा होऊन जाते. कारण मतिमंदाची परीक्षा घेतली जाते ना, आहे किंवा नाही. जेव्हा बेड्यानं हॉस्पिटलमधनं बाहेर सोडायचं असतं, चांगली झाली समजून, त्यावेळेस त्यांची परीक्षा घेतली जाते ही बाहेरच्या जगात राहण्याची योग्य आहे का नाही. तर आता बघतो तुझं धर्मात राहण्याचं योग्य आहे का नाही. नीट बसा. मांडी घालून बसायचं देवासारखं. सांग बरं लेशा कशाला म्हणते? मतिमंद नाही म्हणते बरं का ते. आता बघू आपण. नाही आहे म्हणून तीव्रच असते का परिणाम लेशेमध्ये? म्हणजे वाघाचे पंजे होते ते. म्हणजे काय म्हणायचं, लेशेचं एक लक्षण आहे बेटा. म्हणून दुपारी शास्त्राला आला असता तर तिथं दिव्यध्वनी तुम्हाला काही गोष्टी कळल्या असत्या. वेळ असतो, नसतो असं नाही. पण आपण रंगलोय कोणत्या रंगात ही प्रॉब्लेम. सगळे आपण पर्यायामध्ये रंगलेलो आहोत. जो रंग चढलाय, प्रत्येकावर रंग चढले.
आणि तो रंग मीच चढवलेला, मी मागून घेतलेला. इथं कोणी कृष्ण येणारा जरी नसला तरी आपण आपला आहे ना आतमध्ये असणारा भगवान आत्मा तोच तोच. त्याने जे मागल तसं त्याला मिळते. मी मागितलं मनुष्य पर्याय, मला मनुष्य पर्याय मिळाला. मी मागितली स्त्री पर्याय, मला स्त्री पर्याय मिळाली. मी मागितली पुरुष पर्याय, मला पुरुष पर्याय मिळाले. मी मागितलं हे सगळं, मी रंगवायला लावलंय. दुसरं कोणी आपल्याला जबरदस्तीने थोडंच रंगवतंय. कृष्ण जबरदस्तीने नाही, जबरदस्तीने रंगवतोय का? फक्त एवढंच म्हटलं फ्रीमध्ये सगळ्यांना ज्यांना जे ज्या रंगात वस्त्र रंगवायचंय त्या रंगामध्ये मी वस्त्र रंगवून देतो. काय? आणि त्यात कुठलाही मोबदला नाही. काय मागणार आणि कोणत्या रंगात रंगवून घ्यायचे. इकडं आपण भले म्हणणार रंगमा रंगमा रंगमारी. मस्त लोकांना ते भजन लागलं, संगीत वाजलं की अगदी यार काय पण रंगमा कशा. प्रभू थारा ही रंगमा रंगी गयो रे. त्या रंगात कोणाला रंगायचंय का खरं बघायला गेलं. भजन मध्ये म्हटलंय प्रभू थारा ही रंगमा रंगी गयो रे. आणि रंगमा 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 असंच आहे ना काहीतरी. मग भगवंतांच्या रंगामध्ये आपण किती रंगून जातो. बाहेरचा रंग खेळताना अभिषेक काय रंगून जाणार का नाही. तिथं किती उत्साह उल्हास. बाहेरचा रंग आणि परत काढताना ते रंग सोपं जाते संध्याकाळी त्रास होतो ना. तीच प्रॉब्लेम आहे. जेवढ्या रंगाने जास्त रंगवून घेणार निळा लाल हिरवा, संध्याकाळी जेव्हा ते रंग उतरायचे असतात ना उतरता उतरत नाहीत. कुठं उतरते. अनंत काळ गेला माझा या संसारामध्ये, आजपर्यंत उतरतोय का रंग. उज्ज्वल काकीच्या मुलीचं नाव काय ग तुझं. सनम. बरं तू तर आली, तुझी आई काय येत नाही. तिला बरं नसतं, जरा लांब आहे घर पण फार तिथं. इथून भयंकर लांब. सगळ्यात लांब घर कोणाचं मध्ये आहे मंदिर पासून. उज्ज्वल काकीच आहे का नाही. एका टोकाला राहतो गावाच्या. तर काय सनम ताई अजून रंग उतरेना. कळलं. उतरते का अजून ही पर्याय मिळाली याचा अर्थ काय. किती घासा रंग उतरत नाही लवकरही. पर्यायाचा जो रंग चढतो ना त्याला उतरवणं सोपं नाही. आणि उतरायचं म्हटलं तरी एकदम सोपं आहे, स्वभाव आहे. असं काय उतरायचं अवघड नाही, पण ज्या पद्धतीने उतरायची सिस्टीम आहे त्या पद्धतीनं ते उतरत नाही. उलट रंग चढतो. जसं रक्ताने माखलेलं वस्त्र जे रक्ताने त्याला परत रक्ताने जर धुतलं तर ते कधी निघणार नाही. आणि पर्याय मूळ जीव हेच काम करतंय. पर्यायाच्या द्वारे पर्यायाला चांगलं करायचा प्रयत्न करतंय. पर्यायाच्या आश्रयाने कधी ध्रुवाचा आश्रय घ्यायचा विचार करत नाही. त्यामुळं पर्यायातला जो चढलेला रंग आहे 4 गतीचा असू दे नाहीतर 5 जातीचा असू दे उतरत नाही. उतरायची का नाही. चढली का नाही. सौरभ चढलाय ना. चढली नाही सॉरी चढलाय ना रंग. प्रश्न असतो. मग झालं फ्री 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 संपू आपण आहे ना 10 वाजले. तर काय झालं कृष्ण म्हणाले लेशेचं तर बघा बाबा काय होतंय. हे मतिमंद नाही आहेत बरं का. हे बुद्धिवंत म्हणायचे. बुद्धिवंत. आता काय अनेक म्हटलं संजून काय की उतरलाय डीएनए बरोबर. म्हणजे चुकलंय असं नाही. मला येतंय तसं मी मतिमंद म्हणायचं मला काही कारण आहे का. बरोबर आहे. बरोबर नाही सांगा असं म्हणलं असतं तरी चाललं असतं. पण नाही इगो मध्ये आडवा अहम येतो. असं कसं तुम्हाला विचारू. मग सगळ्यासमोर माझं अज्ञान कसं उघड करायचं. मी काही याड आहे का. उतरत नाही रंग. उतरा अहमचा रंग उतरत नाही. कसंही होऊ दे काही होऊ. कालच मिलन मुलला संध्याकाळी झाडत होतो. त्या केराच्या मागे थोडंसं त्या बादलीमध्ये रंग आपल्या कचरा होता. म्हटलं किती कचरा कधी झाडता. हे रोज झाडतात चुकून राहिले एक दिवस.
आम्ही स्वच्छ रोज करतो चुकून. कायम चुकून राहिलेलं असतं. कायम चुकूनचा अर्थ कळतो. चुकणं हे कायमचं आहे. फक्त चुकलं कधीतरी चुकतं असं असं एवढंच म्हणायचं. ध्रुव चूक आहे, ध्रुव. पण मान्यता मात्र अशी. चिंतन करा. पर्याय निघून चालली. पर्यायाचा काळ गेला का नाही? 50 वर्ष जवळजवळ होत आली की नाही? दीपक आलं का नाही गाठीत 50 का नाही अजून? झाला सर 48-47 जवळपास कुठेतरी पोहोचलाय ना? किती? 42 आहे? 55 तर दिसतोय. कसं वाटतंय म्हटल्यावर 55 दिसतोय म्हटल्यावर? हा आहे 44 म्हणतोय. 44 म्हणतोय काय? किती? हा 44. आणि मी म्हटलं तुला 55 वाटतोय तर हाऊ विल यू फील? काय राव बोलताय. आता काय करणार? जी वाटतंय ती सांगायला नको. पर्याय संपत आली. किती काळ राहिला विचार करा. पण अजून आपल्यापर्यंत आपल्या आतमध्ये किती त्या बोधीची भावना किती आहे? रत्नत्रय कुठं आहे? कधी शोधलंय का? भक्ती करताना, स्वाध्याय करताना, दर्शन करताना कुठं आहे रत्नत्रय? माग रत्नत्रयाचा बोधीचा काय विकल्प तर आहे का? काय सिद्धीचा काय विकल्प? हा आल्या गाड्या. म्हणजे तुझी मम्मी आली बरं काय. बरं आहे आज जरा तू आल्यामुळे बरं असेल बहुतेक. स्वयंपाक पाणी तू केलं दिसते त्याच्यामुळे ते आलेत, बाकी काय नाही. तर सांगायचं म्हणजे आता ही सगळी चेष्टा वाटते तुम्हाला, पण आता गंभीरतेने सांगता येईना मला, बाकी काय. जेव्हा आपण चिंतन करून आपल्यामध्ये बदल करून आपलं कल्याण कसं होईल ही आपल्याला शेवटची संधी का भासित होईल. तो माणूस आळशी कोणता? ज्याच्याकडे चिंतामणी रत्न म्हणजे पारस रत्न मिळालं परंतु 8 दिवसात सोनं केलं. आणि आम्ही दीपक काय, आम्ही सोनं करतच बसलो आयुष्यभर आहे ना. त्या सोन्याचा उपयोग करायचा असतो किंवा काय ह्याच्यामध्ये आपली बुद्धी लागली नाही. नुसतं सोनं करायचं. ती न सोनं करणारा आणि सोनं मात्र करणारा मिडास राज. काय फरक आहे दोघांमध्ये सांग? हात लावल त्याला सोनं व्हावं अशी त्यांनी इच्छा केली आणि सगळं सोनं होत गेलं. शेवटी काय राहिलं त्याच्याजवळ? त्याची मुलं बाळ सुद्धा राहिलं नाही. ती सोन्याची झाली. जेवायचं म्हटलं तर पंचायत झाली. घास खातोय तर ते सोनं होतंय. खायचं काय? काय दोघात फरक आहे मला सांग? एक सोनंच बनवत बसला आणि एक सोनं बनवायचं तुला विसरून घे. पारसमणी मिळाला, बरोबर आहे. पुण्य मिळाले आणि पुण्याचं काय? पुण्याचा उपयोग कशासाठी केला जातोय? विषय भोगांचा संचय मात्र. कशासाठी चाललंय? जी वर्तमानात मिळालेली जी सगळी अनुकूलता आहे त्याचा उपयोग कशासाठी? प्राधान्याने. बहुभाग. एक भाग नका सांगू. एक भाग तुम्ही सांगणार आम्ही जातो की मंदिरात, आम्ही करतो की स्वाध्याय, आम्ही काहीतरी थोडं आपलं केलेलं असतं दिवसातलं, ते पण आपलं एक रूढीप्रमाणे करायचंय. कुठेतरी आपल्याला भय आहे त्यामुळं आपण थोडंफार करतो. नाहीतर तशी जरूर नाही आहे मी नेहमी सांगतो. तसं नाही केलं तर काय फरक पडणार आहे का? जसं तुम्हाला आता फॉरेनला जायचंय, दुबईला, मंदिर नाही आहे ना, चालतंय का नाही? अभिजित मंदिर नाही आहे दुबईमध्ये आहे ना, मग चालतंय का नाही मंदिराचं दर्शन नाही केलं तर? पण दुबईला गेलं पाहिजे का नाही सजलताई? दुबई ट्रिप म्हणून अजून ग्रुप आहे तसाच. चालतंय का नाही मला सांग. म्हणजे आपण काय सिद्ध करून दाखवतो की हे देव दर्शन नसलं तर काय फरक? भोग पाहिजे असं होतंय का? की नाही भोग नसले तर चालतील पण देव पाहिजे असं होतं?
चालतं का नाही आपल्याला सगळ्यांना? नसलं देवदर्शन चालतंय, नसलं आपल्याला गुरु चालतील, नसल आपल्याला स्वाध्याय चालेल, नसल आपल्याकडे संयम चालतंय, नसल तप चालतंय, दान नाही केलं तर चालतंय का नाही? शीतल काका असं म्हणतो का आपण? नाही नाही नाही, ह्याच्याशिवाय नाही चालत, कारण षटकर्म आहेत आपली, त्याच्याशिवाय मला कसं चालणार? दुकान उघडल्याशिवाय चालतं का सांग शीतल काका? दुकान नाही उघडलं तर चालतं का शीतल काका? काय विचारतो मी? दुकान नाही उघडलं तर चालतं का तुम्हाला? दीपक, अभिषेक चालतं का? नाही चालत. नाही चालत का नाही? पण म्हटलं ना, कुठं फिरायला गेलता का नाही फॉरेनला? कुठं कुठे गेलता? व्हिएतनामला? हा, कुठे गेलता? व्हिएतनामला गेलता ना? होते का मंदिरात तिथे देवदर्शन वगैरे? मग कसं काय जागला तुम्ही? मला प्रश्न. एक वेळ श्वास घ्यायचं नाही मिळालं तर चालेल. सुंदर काकी असुंदर दिसताय. आत्ता सुंदर दिसायला लागला. हम्म. काय चालतंय का? सिद्धी चाललंय का नाही? मला म्हणलं ना, आपली आपली काय प्रबळ भावना. महाराजांना सुद्धा चालतं देवदर्शनाशिवाय, आणि आपल्याला पण चालतं देवदर्शनाशिवाय. तुम्हाला माहित आहे जंगलात महाराज राहते, रोज काय गावात दर्शनाला येते तसं नाही. उपवास केले, मास उपवास करत होते पूर्वी, तर येतच नव्हते गावात. जेव्हा की त्यांच्या षडावश्यकामध्ये जिनदर्शन रोजचं आहे का नाही? जिनवंदना. मग त्यांच्या 28 फल्गुणामध्ये दोष लागत होता का नव्हता? आणि तुमच्या तर षडावश्यक श्रावकाच्या गुणामध्ये दोष लागतोय का नाही? नाही लागत. ते जंगलात राहून दर्शन करते, आणि आम्ही दुबईला जाऊन दर्शन, व्हिएतनामला जाऊन दर्शन करतो. बरोबर आहे की? महाराजांना आपण समान आहे नाही, आपण अशुभ आहेत, महाराज शुद्धात आहेत. एक अशुभामध्ये असणाऱ्या लोकांना गरज नाही आहे देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दानाची. आणि जे शुद्धात असते त्यांना पण त्या ठिकाणी त्याची आवश्यकता नसते. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय म्हणजे बाकीचे काय. बरोबर. आपण कशात आहे? अशुभात आहे का शुद्धात आहे? एवढा माझा प्रश्न. बाकी काय? अभिजितजी कुठं आहे? शुद्धात असता? दुबईमध्ये शुद्धात होता काय? होताच की. असं नको वाटायला आपल्याला की नाही धर्म नाही. तिथं आपण वाचलं तर ना, ते पद्मनंदी पंचविंशतिका मधला श्लोक मला वाचून दाखवलं नाही का? परत एकदा वाचून दाखव. घ्या, पद्मनंदीत आहे, मला आवडलेला श्लोक आहे. तुम्हाला खूप वेळा वाचून दाखवलं. त्याच्या खालचं, त्याच्या खालचं, लगे पुस्तक असं लांब न कळलं पाहिजे कोणतं पुस्तक आहे माहिती आहे? किती गादे आहेत, किती तयार झाले, मोजले. फोटोमध्ये सुद्धा मोजतो त्याचे जे, म्हणजे कॅमेरामध्ये, फोटोमध्ये सगळे. पुस्तक म्हटल्यानंतर त्याला विचारा घरी पुस्तक किती आहेत, कोणती. तर आता तुम्हाला काय श्लोक सांगायचे? कोणता श्लोक सांगायचा तुम्हाला? मी पण तुम्हीच सांगा, मी काय सांगणार. हम्म. 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 वाचू का? सम्यक दृष्टी पुरुष का आश्रय स्थान म्हणून दिलेलं आहे. सम्यक दृष्टी बरं का? काय नाही. तम देशम तम नरम तत्स्वम तत्कर्माण्यविनाश्रये मलिनं दर्शनं येन च व्रतखंडनम्. काय म्हणले बघा. मलिनम दर्शनम येन, ज्याच्याद्वारे दर्शन मलिन होत. आणि
येन च व्रतखंडनम, ज्यामुळे व्रताचं खंडन होतं. न आश्रय, त्याचा आश्रय सम्यक दृष्टी जीव करना. काय लिहिलंय? ज्यामुळं श्रद्धान मलिन होईल, ज्यामुळं आपल्या व्रताचा काय होईल? घात होईल, नाश होईल. अशा त्या देशाचा सम्यक दृष्टी आश्रय घेत नाही. अशा त्या माणसांचा, दुबईमध्ये किती माणसं सम्यक दृष्टी होती सांगा? काय व्हिएतनामला सम्यक दृष्टी माणसं होती का नव्हती? तम देशम तम नरम, ते दोघो देश त्या मनुष्यांचा तत्स्वम, स्वम काय? अशा धनाचा पण त्या ठिकाणी सम्यक दृष्टी आश्रय घेत नाही, की ज्यामुळं काय होईल? सम्यक दर्शन मलिन होईल आणि व्रत नष्ट होईल. आणि चौथी गोष्ट पण सांगितली. चौथी गोष्ट कोणती आहे? तत्कर्माणी अपि, त्या कार्याचं, त्या क्रिया देखील सम्यक दृष्टी करत नाही, की ज्याद्वारे श्रद्धेचा घात होईल, व्रताचा घात होईल. सांभाळलं पाहिजे. रत्न जशी सांभाळली म्हटलं तसं सांग. श्रद्धा याला रत्न नाव दिले. सम्यक दर्शन रत्न आहे आणि त्याला कसं सांभाळलं पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने त्याला हँडल करत. सम्यक दर्शनाला कसं हँडल करत? कोणाचं रत्न कुठं घरामध्ये असंच पडलंय सांगा? सगळ्यांची रत्न कुठं आहेत? कुठं आहेत? अभिषेक नको सांगू, कळेल सगळ्यांना. लॉकर मध्ये, लॉकर बरोबर. कुठं आहे? किती स्ट्रॉंग रूम केली यांनी नवीन, मला दाखवले एकदम, आहे ना. 2-5 लाख खर्च करून स्ट्रॉंग रूम केली रत्नांसाठी, सोन्यासाठी, बरोबर. सम्यक दर्शन रूपी तुमच्याकडे पण आहे ना? सगळ्याकडे आहे. सगळ्याकडे स्ट्रॉंग रूम आहेत, रत्न सुरक्षित राहावीत म्हणून, रत्न चोरली जाऊ नयेत म्हणून. काल स्कूटीला मोबाईल नवीन घेतला, 4 वेळा पुसती त्याला, नवीन आहे म्हटल्यानंतर. आहे ना, चमकायला पाहिजे नवीन. सगळ्याला आजूबाजूला जाऊन दाखवला आणि त्याला किती सांभाळलं जातं. जर चुकून त्या काय झालं, त्याच्या पप्पाकडनं चुकून त्याचा अडॅप्टर म्हणजे चार्जर चुकून इथनं असं खाली पडलं. अरे चार्जर नवीन होतं, बाकी काय नाही. मोबाईल नाही पडला, चार्जर खाली पडलं तर झाला अपशकुन म्हटले. सुरुवातीला पप्पाने चार्जर खाली पाडला, नवीन फोन बरोबरचा नवीन चार्जर. चार्जर खाली पडला तर त्रास होतो नवीन आणि फोनचा. इथं चार्जरच नाही, चार्जर कुठं आहे? सगळ्या बॅटऱ्या डाऊन, बरोबर. आणि बॅटरी डाऊन होईल अशीच सिस्टीम आहे ना. कोणाचा आश्रय घेतोय? ज्यामुळं सम्यक दर्शन मलिन होईल अशाच विषयांचा माझ्याकडून आश्रय घेतला जात नाही. तम देशम तम नरम तत्स्वम तत्कर्माणि अपि नाश्रयेत. येन दर्शनम मलिनम दर्शनम येन, ज्यामुळं दर्शन मलिन होईल. येन च व्रत खंडन, ज्यामुळं व्रताचं खंडन होईल. 422 नंबरचा श्लोक आहे ह्याच्यामध्ये पद्मनंदी पंचमशिकेमध्ये. उपासक संस्कार म्हणजे श्रावकाचाराचं आचरण सांगितलंय, त्याच्या अंतर्गत 422 नंबरचा श्लोक. क्रमाने गोष्ट पूर्ण करू का? बस. काय रंगपंचमी रंगलाय मला असं वाटतंय तुम्ही प्रवचनामध्ये का नाही? कोणी रंगत नाही. मी बंद केलंय का? तू कसं काय बंद केलं? हा बंद करतो पुस्तक. भावशास्त्र बास झालं, पास झालं.
संकेत करतो. का असतात आता रंगच खेळते सगळे बाहेर, दुकानात तर गिरायक राहणार नाही. राहत गोष्ट तर वाचू का? पाच करू, गोष्ट पूर्ण करतो. आहे का? काय झालं पुढे? कुठं गेलं? कुठपर्यंत आलं आपली गोष्ट? हा, बादली. हा, बरोबर आहे. फुकट ही वस्त्रे रंगवून घ्यावी, कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. फ्री म्हटल्यानंतर दीपकले बोर्ड आज औषध फ्री म्हणून. हा, आज एक दिवस फक्त तू 1 तासासाठी बोर्डले. 1 तास ते अमेझॉन वगैरे येते की नाही, 1 तासासाठी ऑफर आहे. 1 तासासाठी तू 1 तासासाठी बोर्ड लिहून टाका. 1 तासात जी काही गिरायक होईल त्यावेळेस फ्री. आणि नेमकं दुपारी 12 1 ते 2 ठेवू. कोणी येत नाही गिरायक, मी सांगते आपण. म्हणजे जास्त नुकसान होणार नाही. फ्री म्हटल्यानंतर गर्दी आहे ना. झालं. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी आपले धोतर, तर कोणी आपली साडी, कोणी आपले उपरणं, तर कोणी आपला सदरा देण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल तर कोणी पिवळा, कोणी निळा तर कोणी गुलाबी. भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगूनही देत होता. आता देवाकडची बादली म्हटल्यानंतर पाहिजे तो रंग. झालं. असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते. तेवढ्यात एक अत्यंत साधा पोशाख केलेला माणूस माझ्यासारखा, म्हणजे आम्हाला आपलं बरं वाटावं म्हणून, अत्यंत आणि साध्या पोशाखात आहे ना केलेला माणूस भगवंतांसमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला, माझीही एक वस्त्र रंगून हवी आहे. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझे वस्त्र, कोणत्या रंगात रंगवून हवे आहे सांग. आता हे उत्तर उद्या वाचतो. कोणत्या रंगवा, म्हणजे त्या मनुष्याला विचारलं भगवंताने, तुझं रंगवायचं आलाय, सांग तुला कोणत्या. आज उत्तर पाहिजे उद्या? आजच होय. मला वाटलंच, कारण आपल्याला ते उत्तर घेऊन परत रंगायचं ना, त्या रंगात रंगून राहायला पाहिजे ना. झोप आली नाही पाहिजे. कोणत्या रंगात रंगून मागितलं असेल त्या माणसाने वस्त्र. बरोबर आहे. तुम्ही रंगला नाही, तुम्हाला रंग बेरंग करायचा आहे, बस संपून टाका. सिरियल कधी अशी संपून टाकू वाटते काय? जर एखादा सस्पेन्स सिनेमा चालू असला आणि कोणी सस्पेन्स सांगितलं तर चालतं का? स्तुती पुढे काय होणार आहे सांगू नका, सांगू नका, माहिती आहे तुझं, सांगू नका, सांगू नका. सगळ्याला असं सस्पेन्स ठेवायचं आवडतं. रंगून जायला पाहिजे. त्या काय होते, काय झाले, काय होणार आहे, असं रंगून जायला पाहिजे ना त्याच्यात. आणि तसं रंगवून ठेवल्यानंतरच माणूस बघत राहतं. कारण आम्ही परवा एक बघितलं होतं ना तसंच एक प्रथमाने. सांगताय वेळ होईल तुम्हाला फार, आहे ना. म्हणजे सस्पेन्स शेवटपर्यंत. नेमकं त्या एका म्हणजे हिऱ्यांचं प्रदर्शन भरलेलं. हिरा मोठं प्रदर्शन सगळ्या एशियामध्ये. एशिया खंड आहे ना, आशिया खंड, तर यातलं सगळ्यात मोठं मुंबईमध्ये एक प्रदर्शन हिऱ्यांचं भरले. आणि तिथं 5 रत्नांची चोरी झालेली होते, म्हणजे त्या ह्याच्यात. आणि मग त्या किती करोडची? 70 करोडची असते. 60 ते 70 करोडची 5 रत्न, ओनली 5. आणि मग तिथं ते पोलीस येतो एक, आणि तो असा सीआयडी हुशार असतो, आणि त्याचा असं एक इन्स्टिंक्ट, म्हणजे एकदम पटकन बाबा, साधारण त्याच्या सगळ्या हालचाली बोलचालीवरनं बरोबर पकडणार की ही असला पाहिजे. आणि अशी 3 माणसं त्याच्यातली ती बरोबर हेरतो की ह्या तिघापैकी कोणीतरी असणार चोरणार. मग आता कोण? मग त्याच्यासाठी 2 तास बसावं लागला आम्हाला. तुम्हाला मी 1 मिनिटात सांगून मोकळं होऊ का? तुम्हाला 2 तास बसावं लागेल, आहे ना. सिकंदर का मुकद्दर, आपलं तुम्हाला नाव सांगितलं, आहे ना. बघितलंय ना सिकंदर का मुकद्दर? नाही, मुकद्दर का सिकंदर तर बघितलं नाही. असू द्या. झालं. त्या माणसाने भगवंतांना रंगवून द्यायला सांगितलं. काय उशिरा शास्त्र सुरू झालंय बघ, काय नाही, म्हणून थोडा वेळ घेतो. 1 तास घ्यायची सवय आहे मला. किती वेळ झाला?
झाल्या राव. 1 तास 3 मिनिटं झाली. तसं काय लय वेळ नाही झाली. मग पुढं सांगू का? आज सांगू ना? हा. मग आता तू काय म्हणतो बघा. तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला, त्याच रंगात रंगून दे जो रंग या बादलीत आहे. कोणता रंग होता बादलीत सांग? लाल होता का, निळा होता का, हिरवा होता का, पांढरा होता का, काळा होता, कोणता रंग? त्याने काय म्हणला, त्या रंगवा. जो रंग त्या बादलीत असेल त्याच रंगाने रंगून. हरे कृष्णा, हे भगवंता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे, पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहे. ज्याची जशी इच्छा तसा तू तुझा रंग पण है ना, तसा तुझा रंग. पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. भगवंतांची काय इच्छा ती आपण कधी बघायची नाही. आपल्या इच्छा भगवंतांसमोर आलो मंदिरात तर भगवंतांची इच्छा काय ती कधी बघितली? सगळ्यांनी आम्ही आजपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण केल्या. भगवंतांची काय इच्छा आहे? आणि भगवंतांची इच्छा असते का नसते? भगवंतांची इच्छा आहे म्हणूनच दिव्य ध्वनी आहे. आणि त्या दिव्य ध्वनीमध्ये भगवंतांची इच्छा व्यक्त आहे की सुखी रहे सब जीव जगत के. महाराज म्हणत होते नाही झालं, ही आहे भगवंतांची इच्छा. पण ती इच्छा कोणाला नको आहे? त्या ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जे भगवंतांचा उद्देश आहे तो रंग कुणाला नको आहे? रंग कोणता पाहिजे? मला माझ्या इच्छेचा रंग पाहिजे. मग म्हटलं बघा संपत आलंय. मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे, कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निस्वार्थाचा आहे. माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तीचा आहे. माझा रंग व्यावहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग चैतन्याच्या अनुभूतीचा आहे. म्हणून अशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा. तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व? तू आहे तरच मी आहे, तू नाही तर मी नाही. म्हणून संतांनी म्हटले आहे, उसी रंग में रहना रे बंदे, उसी रंग में रंगना. जिस रंग में परमेश्वर राखे उसी रंग में रंगना. बस का? हो प्रभो, मी मनोचन काय कृतकार्य अनुमोदन सौरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया दो प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्वात खरेदीशास्त्र गुरु यांचा अग्निचा घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनुचार दोष लागले. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली स्वाध्याय करीत असताना घडलेल्या दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझी सर्वदोष मिथ्या हो, मी माझ्या मध्ये या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मागतो आहे. अंतर्मुख व्हा. शुद्ध अशा परमपारिणामी भाव स्वभावी ज्ञान आनंदाच्या रंगामध्ये रंग. माझ्या आत्म्याचा रंग ज्ञान आनंद आहे. ज्ञानानंद स्वरूप
विसर्जन.